नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण पहिल्या सोमवारी पूजा कशी करायची आणि शिवामूठ वाहताना कोणता मंत्र म्हणायचा, शिवामूठ कशी व्हायची याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला 5वा महिना आहे। या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे। श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना। यावर्षी श्रावण महिना आजपासून म्हणजेच 25 जुलैपासून सुरू झालेला आहे। तर श्रावणातील पहिला सोमवार 28 जुलै रोजी आहे, त्यामुळे शिवभक्तांसाठी पहिला सोमवार अत्यंत खास आहे। यंदा श्रावण महिन्यात 4 सोमवार असणार आहेत। श्रावण महिना भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे, यामुळेच या काळात महादेवाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे। मान्यता आहे की श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवाची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि इच्छित फळ देतात। भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात। श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा आणि उपासना करण्याची पद्धत आहे। नवविवाहित वधू लग्नानंतर 5 वर्षापर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवमूठ वाहतात। मुठभर तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातूचे शिवमूठ एक सोमवारी शिवाला वाहतात। तर नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात। श्रावणी पहिल्या सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे, त्यानंतर व्रताचा संकल्प करायचा आहे, त्यानंतर आपले देवघर पूर्णपणे स्वच्छ करून पूजा करायची आहे। श्रावण पहिल्या सोमवारची पूजा करण्यासाठी काय काय साहित्य लागते हे जाणून घेऊया। तर इथं मी साहित्य घेतलेले आहे। या साहित्यांमध्ये गंगाजल, पाणी, दूध, दही, तूप, साखर, मध, केशर मिश्रित पाणी घेतलेले आहे, चंदन मिश्रित पाणी घेतलेले आहे, तांदूळ घेतलेले आहेत, बेलपत्र घेतलेले आहे, वस्त्रमाळ घेतलेले आहे, फुले घेतलेले आहेत, तुपाचा दिवा घेतलेला आहे, ड्रायफ्रुट्स प्रसादासाठी घेतलेले आहेत, गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे, महादेवाची पिंड घेतलेली आहे, भस्म घेतलेला आहे, चंदन घेतलेलं आहे, एक तामन घेतलेला आहे। रुद्राभिषेक करणार असाल तर गळती घ्यायची आहे। आपल्याला सर्वप्रथम एक पाट घ्यायचा आहे, त्याच्यावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। शंकर पार्वतीचा पूर्ण परिवाराचा फोटो असेल तर तो फोटो मांडायचा आहे पूजेमध्ये। त्यानंतर गणपती बाप्पांची पहिली आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे, त्यासाठी तामणात गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे। प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर दूध, दही, साखर, तूप, मध याने अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर। त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ असा पाण्याने अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर। गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे। गणपती बाप्पांना गंध, अक्षता, फूल व्हायचं आहे। त्यानंतर तामणामध्ये आपल्याला महादेवाची पिंड ठेवायची आहे। महादेवाच्याही पिंडीला आपल्याला प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर दही, दूध, साखर, मध, तूप या सगळ्यांचा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर चंदन मिश्रित आणि केशर मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे महादेवाच्या पिंडीवर। अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ महादेवाची पिंड पुसून घ्यायची आहे। तामणामध्ये फुलांचा आसन देऊन त्यावर महादेवाची पिंडीची स्थापना करायची आहे। महादेवांना चंदन लावायचं आहे। त्यानंतर आपल्या 3 बोटांनी भस्म लावायचं आहे। वस्त्रमाळा अर्पण करायची आहे। पांढरे फूल महादेवाला प्रिय आहे, तर पांढरी फुलं अर्पण करायची आहे। त्यानंतर बेलपत्र आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे। बेलपत्र हे नेहमी पालतं अर्पण करायचं असतं। त्यानंतर शिवामूठ तांदूळ आपल्याला व्हायचे आहे महादेवाच्या पिंडीवर। प्रसादासाठी ड्रायफ्रुट्स ठेवायचे आहे। शिवामूठ वाहत असताना आपल्याला जी काही शिवामूठ असेल तर ती आपल्याला अगोदर ओली करून घ्यायची आहे। जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर शिवामूठ अर्पण करत असतो त्यावेळी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र असा आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ, ईश्वरा देवा सासू सासरे धीर भावा, ननंद जावा भ्रतारा न आवडतीची आवडती कर रे देवा। असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। 3 वेळा किंवा 5 वेळा म्हणू शकतात शिवामूठ वाहत असताना। तर आपल्याला श्रावण पहिल्या सोमवारी कोणत्या सेवा करायच्या आहेत
हे आपण जाणून. पहिल्या सोमवारी शिव अष्टोत्तर नामावली, शिवमहिमा स्तोत्र, शिवचालिसा, शिवस्तुती, द्वादश ज्योतिर्लिंग तसेच शिवलीला अमृत ग्रंथाचे या दिवशी तुम्ही पारायण चालू करू शकतात. ज्यांना शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसेल त्यांनी या दिवशी शिवलीला अमृत ग्रंथाचा 11वा अध्याय वाचावा. हा अध्याय वाचल्यामुळे आपल्याला रुद्रपाठाचे पुण्य मिळते. तसेच महामृत्युंजय मंत्र याचा तुम्ही जप करू शकतात किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकतात. तसेच संध्याकाळी भगवान शिवाची कर्पूर आरती करावी. संध्याकाळी उपास सोडण्याच्या अगोदर आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे तर आपल्याला संध्याकाळी दही भाताचा नैवेद्य भगवान महादेवांना दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपण घरातील सर्वांनी हा नैवेद्य ग्रहण करायचा आहे आणि उपवास सोडायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण पहिल्या सोमवारी पूजा कशी करायची आणि कोणत्या सेवा करायच्या, शिवामूठ वाहत असताना कोणता मंत्र म्हणायचा, तसेच या दिवशी आपल्याला उपवास सोडण्यापूर्वी भगवान महादेवांना कोणता नैवेद्य दाखवायचा याबद्दल माहिती घेतलेली आहे. तर हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.